नमस्कार मंडळी. तर आज जी आपण रेसिपी बघतोय ती अगदी खूप कमी वेळेत आणि झटपट होणारी आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम लागणारा असा उडीद वड्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. आणि ही रेसिपी करायलासुद्धा अगदी इझी आहे. तुम्हीसुद्धा नक्की घरामध्ये करून पहा. तर इथे जे डाळ आहे उडीद डाळ ती 1 तास मी फक्त भिजत ठेवलेली आहे आणि ही उडीद डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर एका मिक्सर जारमध्ये काढलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. अगदी मऊ डाळ आपल्याला ही वाटून घ्यायची आहे. कुठेही रवाळ वगैरे डाळ अशी वाटली गेली नाही पाहिजे. खूप मऊसूद आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे. आणि ते वाटून घेतलेली आहे उडीद डाळ. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला हे डाळ अगदी 5 ते 7 मिनिटे हाताने अशी फेटून घ्यायची आहे. जेणेकरून जे मीठ वगैरे आहे ते सगळीकडे पूर्ण डाळीमध्ये ह्या जे उडीदाचे डाळीचं जे पीठ बनवलेलं आहे त्यामध्ये खूप छान असं मिक्स झालं पाहिजे. तर यासाठी खूप वेळ असं हाताने फेटून घेतलेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता जे डाळीचं स्ट्रक्चर आहे ते खूप मऊसूद झालेलं आहे आणि कुठेही पातळ वगैरे झालेलं नाही आहे मिश्रण. अगदी आपण उडीद वडे, मेदू वडे करू शकतो अशा प्रकारे हे मिश्रण तयार झालेलं आहे. आणि एकीकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेलसुद्धा हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे. तर इथे तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे. अगदी हलक्या हाताने मी इथे होल पाडून असे जे उडीद वडे आहेत ते तयार करून घेते आणि तेलामध्ये सोडते आहे. अगदी गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे. थोडंसं हाय टू फ्लेम गॅसवर आपल्याला हे असे जे उडीद वडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. तर दोन्ही बाजूने आपल्याला कुरकुरीत असे हे मेदूवडे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही ह्याला मेदूवडा किंवा उडीद वडासुद्धा म्हणू शकता. खायला खूप अप्रतिम लागतो हा मेदूवडा. आणि कसं आहे मंडळी, तर खूप वेळ जरी आपण डाळ भिजत ठेवली तर त्यामध्ये खूप सारं तेल उतरतं आणि खायला अगदी जे उडीद वडे आहेत ते खूप तेलकट होतात. यासाठी डाळ खूप वेळ भिजवायची नाही. अगदी 1 तास ते 1.5 तास जरी भिजवली तर खूप छान हे असे उडीद वडे बनवून तयार होतात. दुसरासुद्धा तुम्हाला उडीद वडा मी करून दाखवते. अगदी इझिली आपण हातावरती हे मेदूवडे करून घ्यायचे आहेत. आणि हे मेदूवडे आपल्याला हाय टू फ्लेम गॅसवरती पूर्ण असे कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि हे सुद्धा खूप छान असे फ्राय झालेले आहेत उडीद वडे. हे सुद्धा काढून घेऊया. अगदी कुरकुरीत असे हे आपण फ्राय करून घेतलेले आहेत. आणि इथे मी तुम्हाला एक उडीद वडा तोडूनसुद्धा दाखवते. खूप छान हा झालेला आहे. अगदी आतूनसुद्धा खूप सॉफ्ट आणि खूप छान असा फ्राय झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. आणि इथे चटणी बनवली होती त्यासोबत मी हे मेदूवडे एन्जॉय केले. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा.